मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 150 जागांवर एकमत भाजपा, शिवसेना, RPI युतीचं झाल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उर्वरित जागांची चर्चाही सुरू आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये यावर चर्चा पूर्ण केली जाईल. जिथे अडचण आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही, तर 150पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा आणि मुंबईकरांचा महापौर विराजमान होईल, असं ते म्हणाले. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हेच युतीचं सूत्र आहे. ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला त्यांचा पराभव करण्यासाठी युती सज्ज असल्याचं साटम म्हणाले. नवाब मलिक यांच्यावर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू शकत नाही. जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या नेत्यावर मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे, असंही साटम यांनी स्पष्ट केलं. सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार